धर ऍडजस्ट कर. चला तुमचा प्रॉब्लेम काय आता? यावेळेसचा प्रॉब्लेम सेम टू सेम, फक्त मी काय त्याला अमाऊंट चेंज केलंय. चला मग पहिला काय आहे आपल्याकडे? तर सगळ्यात पहिले आपल्याकडे येते बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती आहे आपली? 35,000. घ्या आता कॅल्सी पटापट. 35,000 गुणिले 12 किती आला टॅक्सेबल? 420. 4,20,000. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळाला? डिअरनेस अलाउन्स किती मिळाला तो? 13,000 पर मंथ. फुल्ली टॅक्सेबल अमाउंट किती सांगा? 1,56,000. उसके बाद तुमको मिला परसेंटेज कमीशन 7% ऑफ 66 lakhs. ओके, कळा? 66 lakhs च्या 7%. व्हिडिओ चालली का पण मॅडम? हो. 46,200 फक्त वापस नाही 4,62,000. हा तेच म्हटलं असं कसं काय झालं? 46,200 म्हणे. चेक करायचं मिनिट्स लागतात ना. ते कॅमेरा बंद करा म्हणून घेऊन ठेवला. पुढे काय? कमिशन कसा वाला? फिक्स्ड कमिशन. फिक्स कमिशन किती मिळालं आहे? 10,000 ना इंटू 12 म्हणजे 1,20,000. सॅलरी पेक्षा तर बाकीच्या याचे इन्सेंटिव्ह जास्त आहे. बघा कधीही बेसिक सॅलरी वाढवत नाही. नेहमी आपल्या सॅलरी इन्क्रीमेंट साठी ते आपल्याला अलाउन्सेस देतात. आलं का लक्षात? आणि जेव्हा ते आपल्याला सॅलरीच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त काही बेनिफिट्स देतात त्याला आपण परक्विजिट म्हणतो. आणि टॅक्सच्या लँग्वेजमध्ये त्याला स्पेशल नाव आहे PERK, पर्क कॅटेगरी. परक्विजिटचा पर्क. पण अजून आपण परक्विजिट्स वर आलेलो नाहीये. परक्विजिट्स मधले आपण फक्त 4 गोष्टी बघितल्या आहेत. कॅमेरा कुठे? परक्विजिट्स मध्ये आपण फक्त ऍडजस्ट करते कमी जास्त 4 गोष्टी बघितल्या. आठवतं का तुम्हाला? एक्सपेन्सेस. आपले एक्सपेन्सेस एम्प्लॉयर बॉन्ड करतोय, त्याला परक्विजिट म्हणतात. तुम्हाला काय फायदा आहे? सॉरी, त्यांना काय फायदा? तुमची गॅस इलेक्ट्रिसिटी बिल भरायची, वॉटर बिल भरायचं. त्यांना हा फायदा आहे की तुम्ही त्यांचं काम अजून चांगलं करा. आलं का लक्षात? मग आता फिक्स कमिशन झालं. मग आपल्याकडे मिळाला बोनस. बोनस किती होता? 35,000. उसके बाद क्या मिला? हाउस रेंट अलाउंस. हाउस रेंट चल जाऊ दे आता. हाउस रेंट अलाउंस लिहून घेऊ आधी. किती मिळाला हाउस रेंट अलाउंस? 10,000 पर मंथ. म्हणजे टॅक्सेबल किती आला? 1,20,000. पण लक्ष द्या. पण मला सांगा, इकडे लक्ष द्यायचं हर्षदा. आपल्याकडे हाऊस रेंट अलाउन्सला एक्झम्पशन मिळतं कधी? जेव्हा तो स्वतःच्या घरात राहत नाहीये. तो जेव्हा रेंटवर राहतो, रेंट पेड करतो, तेव्हा त्याला एक्झम्पशन मिळतं हाऊस रेंट अलाउन्सचं. कळलं का ग? खर्च केला तर एक्झम्पशन मिळेल. तुम्ही पेपर सोडवले का ऑनलाईन? लाज अजूनपर्यंत नाही सोडवले. 2 दिवस निघून गेले त्याच्यात. हॅलो खांदोड तर फाटलं तुझ्या. चला, हाऊस रेंट अलाउन्स किती मिळाला रे तुम्हाला? 1,20,000. ओके, मयुरी का? हा व्हिडिओ टाकते तुला. 1,20,000. ऑनलाईन कॉल कर मला व्हॉट्सअपला. ऑनलाईन कॉल कर सरांचा. हाऊस रेंट अलाउन्स किती आहे? 10,000 गुणिले 12 म्हणजे किती? 1,20,000. पहिली लिमिट काय आहे? पहिल्या वेळेचं नाव काय आहे? जेवढे मिळाले तेवढे काय राहतात? एक्झाम असू शकतात. ही फर्स्ट लिमिट आहे. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल रिसिव्ह पेक्षा जास्त काही एक्झाम्पशन मिळणार नाही. जेवढ्याची जीन्स तेवढ्यापर्यंत एक्झाम्पशन मिळू शकतं. डिस्काउंट मिळू शकतो. जीन्सच्या वर अमाऊंटच्या वर डिस्काउंट मिळणार नाही. सेम तसंच जेवढं तुम्हाला HRA मिळालंय तिथपर्यंत तुम्हाला एक्झाम्पशन मिळू शकतं. तिथपर्यंत. अशी पहिली लिमिट. दुसरी लिमिट काय आहे? 40% ऑफ 50% ऑफ सॅलरी. आणि थर्ड लिमिट आहे रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. मग सॅलरी कोणती? तर ही वाली बेसिक, DA चा फॉर्मिंग पार्ट, पर्सेंटेज कमिशन.
तुमच्या प्रॉब्लेम मध्ये बघा डीएच्या पुढे काही लिहिलंय का? रिटायरमेंट बेनिफिट, फॉर्मिंग पार्ट असं काही लिहिलंय का? नाही. म्हणजे डीए तर डॅश आहे. बेसिक किती तुमची 4,20,000 आहे आणि पर्सेंटेज कमिशन आहे 4,62,000. म्हणजे यांची टोटल आली 8,82,000 है ना? किती आले टोटल? 8,82,000. मग चला, हा राहतोय कुठे? धीरजचाच प्रॉब्लेम आहे आज. धीरज कुठे राहतोय? पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे, मुंबईला राहतोय तो, है ना? 50% ऑफ सॅलरी म्हणजे 50% ऑफ 8,82,000 रुपये. 8,82,000च्या 50% काढा, किती आले? 4,41,000. बघा हा तर जीन्सच्या वर डिस्काउंट मागतोय. दुसरी लिमिट तर उडालीच अशी. हा, रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. 11,500 गुणिले 12 मायनस 10% ऑफ 8,82,000. म्हणजे 11,500 गुणिले 12 किती येतात? 1,38,000. 1,38,000 मायनस 88,200 49,800. 49,800. हु इज छोटी बहीण? 49,800. घरच्यांना सांगा पसंत आहे 49,800. चला घरी येऊन जाऊ. 49,800 मिळालं तुम्हाला एक्झाम्पशन. किती अमाऊंट टॅक्सेबल आली? 70,200. म्हणजे एचआरए हा फुल्ली एक्झाम्प्ट आहे की फुल्ली टॅक्सेबल आहे की पार्टली एक्झाम्प्ट आहे? बघा मी 4 ऑप्शन देते तुम्हाला. फुल्ली एक्झाम्प्ट, फुल्ली टॅक्सेबल, पार्टली एक्झाम्प्ट, पार्टली टॅक्सेबल. एचआरए फुल एक्झाम्पशन आहे तुम्हाला? 1,20,000 ला 1,20,000 वजा झालेत का? नाही, म्हणजे फुल एक्झाम्पशन नाहीये, पार्टली एक्झाम्प्ट आहे. अख्खेच्या अख्खे 1,20,000 टॅक्स झालेत का बाहेर? नाही, म्हणजे हा पार्टली टॅक्सेबल पण असू शकतो. म्हणजे येतंय का लक्षात? इकडे बघा, इकडं 49,800 कमी मिळालं एक्झाम्पशन म्हणजे पार्टली एक्झाम्पशन भेटतं. म्हणजे त्याचा अर्थ पार्टली काय होतं? टॅक्सेबल होतं. आलं का लक्षात? तुम्हाला पेपरला ऑप्शन जर का आले ना, समजा इन केस एमसीक्यू झाला, एमसीक्यू होणार नाहीये तुमचे पेपर, फुल गॅरंटी एमसीक्यूज होणार नाही यावर्षी पेपर. मागच्या वर्षी जसे झालं होतं ना एमसीक्यू होते, तसं ह्या वर्षी पण होणार होतं असं म्हटलं होते. पण फुल गॅरंटी आहे तुमचे पेपर ऑफलाईनच होणार मे एंड पर्यंत. वाटतं लागलीच. तुमचे पेपर्स ऑफलाईनच होतील. आणि जर का समजा इन केस ऑनलाईन झाले तर ते फक्त कशाला? ओरलसाठी. 20 मार्काची ओरल राहते ना, 20 का 30 मार्काची काय असते ती, त्या ओरलसाठी राहतं. ओरल आणि प्रोजेक्ट सबमिशनच्या ऐवजी तुम्हाला हे राहील असलं तर 20 मार्कांचं एमसीक्यू टाईप. मग तिथे तुम्हाला हा येईल. पार्टली एक्झाम की पार्टली टॅक्सेबल? दोघे उत्तर बरोबर आहे. पार्ट एक्झाम पण झालाय आणि पार्ट टॅक्सेबल पण झालेला आहे. हा फुल्ली टॅक्सेबल किंवा फुल्ली एक्झाम नाही. आलं लक्षात? चला नेक्स्ट काय मिळालं तुम्हाला? हाऊस रेंट अलाउन्स नंतर काय मिळालं? हा बरं, ट्रान्सपोर्ट खाली आहे, त्याला आपण वरती आणूयात. ट्रान्सपोर्ट अलाउन्स किती मिळालाय त्याला? 6,000 पर मंथ का? हो. 6,000 पर मंथ. 6,000 into 12. पण मी म्हटलंय का तो हँडिकॅप आहे? 72,000. हँडिकॅप आहे म्हणताय का? नाही. नाही. मग जर का मी म्हटलंच नाही तो हँडिकॅप आहे तर तुम्ही एक्झाम्पशन घ्याल का? नाही. जर का तो नॉर्मल व्यक्ती असेल तर त्याला एक्झाम्पशन मिळत नाही. तो हँडिकॅप असेल तर त्याला 3,200 गुणिले 12 म्हणजे 3,200 पर मंथ एवढं एक्झाम्पशन मिळतं. बट इन केस ऑफ हँडिकॅप ओनली. नॉर्मल पर्सनला आता एक्झाम्पशन मोदी काकांनी ठेवलेलं नाहीये. चला मग ट्रान्सपोर्ट अलाउन्स गेला फुल्ली टॅक्सेबल 72,000. ट्रान्सपोर्ट अलाउन्स झाला. त्याच्यानंतर आपल्याकडे काय होतं खाली? चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स. किती चिल्ड्रन आहे रे याला? 650 चिल्ड्रन आहे. 3 चिल्ड्रन. चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स आहे ना सगळ्यात पहिले. चला चिल्ड्रन हॉस्टेल सॅलरी त्याच्यात जाईल अलाउन्स. चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स. मग हॉस्टेल अलाउन्स किती मिळालाय तुम्हाला? 650 पर मंथ पर चाइल्ड डे म्हणजे गुणिले 3 करावं लागणार आहे. भेटताना तुम्हाला 100 मुलांचेही अमाऊंट मिळू शकते. मिळताना कशीही मिळू शकते आणि कितीही मुलांसाठी मिळू शकते. एक्झाम्पशन फक्त 2 जणांसाठी. हॉस्टेल अलाउन्सला एक्झाम्पशन किती आहे? 300. एक्झाम
300 गुणिले 12 गुणिले मॅक्स टू मॅक्स 2 चिल्लर ओनली. ओके चला मग 650 गुणिले 12 गुणिले 3 कितना आया? 23,400. 23,400. 23,400. ओके आणि इथे एक्झॉम्शन किती येईल? 7,200. उर्वा किती आले टॅक्सेबल होऊन? 16,200 आली आपली टॅक्सेबल अमाऊंट. नंतर याला चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स पण मिळालाय, पण किती मुलांचा आहे रे? 1. बघा लवकर. 1. एका मुलाचाच मिळालाय. किती अमाऊंट आहे? 300. पर मंथ पर चाइल्ड आहे. नाही फक्त परमनंट. काय उपयोग होता नाही का? पर चाइल्ड म्हटलं तरी गुणिले एकच होता, कारण हॉस्टेल एज्युकेशन अलाउन्स किती मुलांचा मिळाला आहे? ओनली एक बच्चे का. चला मग किती आले? 32,36 लेस एक्झम्पशन किती रे भेटतं याला? 100 गुणिले 12 गुणिले एक चिल्लर. एक्झम्पशन बघा मिळताना अमाऊंट एका मुलाची मिळाली की नाही, एक्झम्पशन पण किती मिळेल? एका मुलाचंच मिळेल. मग किती आले ते? 1200. उरलेले 2400 काय झाले? टॅक्सेबल. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स इज ऑल्सो पार्टली टॅक्सेबल किंवा पार्टली एक्झाम. चला हे झाले. ह्याच्यानंतर कोण होता अजून आपल्याकडे? आधी सगळे जुने लोक घेऊन टाकू, मग नवीन लोक घेऊ. कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ कुणाचं? एम्प्लॉयरचं. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन टॅक्सेबल होतं, तर एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन एटीसी मध्ये डिडक्ट होतं. एटीसी मध्ये काय मिळतं? त्याचं डिडक्शन मिळतं. माझे सगळे वाक्य 100% ऐका. नसेल इथं जमत तर ते व्हिडिओज पण रेकॉर्ड करतोय आपण, ते वापस एकदा ऐका. तुम्ही काम करता ना तेव्हा लावून द्या, कारण काय मी जे बोलते ते तुमच्या MCQs साठी वेल डन आहे. म्हणजे फी वसूल उत्तर सगळा क्वेश्चन सेशन आहे आपला. ऐकाल तर सगळ्या गोष्टींची रिव्हिजन होईल. राहील का लक्षात? मी काय बोलते ना ते कुठेतरी कनेक्टेड राहतं म्हणून सांगते. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ किती मिळाला? 66,000. 70,000 मिळालाय. 70,000 बरोबर. 70,000 बरोबर आहे. चला लेस एक्झाम. सुनो मेरी बात. एक्झाम्पशन साठी आपल्याकडे सॅलरी आहे है ना? 8,82,000. कशी काढली ती? बेसिक डीएचा फॉर्मिंग पार्ट पर्सेंटेज कमिशन. ओके बेसिक डीएचा फॉर्मिंग पार्ट पर्सेंटेज कमिशन. डीएच्या पुढे कंसात फॉर्मिंग पार्ट असं नाव जरी लिहिलं असतं ना तर 100% अमाऊंट आपण काय घेतली असती? इथं फॉर्मिंग पार्ट म्हणून घेतली असती, या सॅलरी मध्ये घेतली असती, या खालच्या सॅलरी मध्ये. पण त्यांनी तिथं काही म्हटलंय का? टक्के तर नाहीत, नाव पण नाही लिहून ठेवलं फॉर्मिंग पार्ट. मग तो डीए आपण घेणार नाही ह्या कॅल्क्युलेशन मध्ये. वरती टॅक्सेबलच आहे पण इथं नाही घेणार. किती आली ती सॅलरी? 4,40,000 आणि 4,62,000. मग इथे देणार. एक्झम्पशन किती आहे? एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ ला एक्झम्पशन किती आहे? 12% की 9.5%? फटकी देऊ का? एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन येते. एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्यूट करतो 12% पर्यंत एक्झम्पशन आहे. त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळतो 9.5% पर्यंत एक्झम्पशन आहे. समजा? मग तुम्ही मॅम हे 12% पर्यंत काय एक्झम्पशन आहे? त्याला रिझन आहे. एम्प्लॉयरने आपल्या आरपीएफ ला रेकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडला 10% पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्यूट करायला नकोय, आणि केले तर मॅक्झिमम 12% पर्यंत तो करू शकतो. येतंय का लक्षात? म्हणून त्यांनी इथे लिमिट पण 30 लावली सगळ्यात पहिले एक्झम्पशनची. किती? 12% ऑफ सॅलरी. 12% ऑफ सॅलरी किती आपली बघा? 4,20,000 प्लस नील प्लस 4,62,000. किंवा मग तुम्ही याला असंही करू शकतात. वर्किंग नोट नंबर 2 आणि इथं लिहायचं सॅलरी फॉर आरपीएफ आणि तिचं नाव बेसिक डीए आणि पर्सेंटेज कमिशन असंही लिहू शकतात. हे असं लिहित बसायचा कंटाळा आला असेल तर. मग किती येईल रे त्याच्या 12%? 1,05,840. बघा जीन्स तर तुमची 70,000ची आहे. समोरचा माणूस डिस्काउंट मागतोय 1,05,000. डिस्काउंट द्यायचा का? नाही. त्याला म्हणा भाऊ जीन्स 70ची डिस्काउंट पण 70 पर्यंतचा. गल्ल्यातनं पैसे काढून घेऊ जाऊ नको. आलं का लक्षात? म्हणजे जेवढ्याचं इन्कम तेवढ्याच एक्झम्पशन.
बघा का वाक्य काय आहे सांगा, ट्रू और फॉल्स. डिडक्शन्स डज नॉट एक्सीड इन्कम. ट्रू और फॉल्स? ट्रू. डिडक्शन्स कधीच इन्कमला एक्सीड करत नाही. आता डिडक्शनच्या ऐवजी मी एक्झम्पशन म्हटलं असतं तरी सुद्धा उत्तर ट्रू आहे, कारण एक्झम्पशन सुद्धा इन्कम पेक्षा जास्त असू शकत नाही. हे डिडक्शन आणि एक्झम्पशन आले का बरं? कारण इन्कम आले म्हणून. इन्कम नसेल तर एक्झम्पशन कसलं घ्यायचं? येते का लक्षात? बाहेर किती आले? नील. बाहेर आले नील. टोटल नाही मारायची आपल्याला. नंतर काय मिळालं तुम्हाला? इंटरेस्ट क्रेडिट टू आरपीएफ. इंटरेस्ट रिसिव्ड म्हणा किंवा क्रेडिटेड म्हणा टू आरपीएफ. हाऊ मच? 36,000? 40,000 नाही 30,000. हा 30,000. नीट अमाऊंट बघा. बघा मी प्रॉब्लेम लिहून दिला आणि विसरलेली नाही मी अजून प्रॉब्लेम. हा तुम्ही पाहून सुद्धा चुका सांगताय. लेस एक्झाम किती एक्झम्पशन मिळतं सांगा? 9.5% ऑफ सॅलरी. विच सॅलरी? दिस 8,82,000. हा 9.2 कितना है? 9.5 कितना आया? 83,790. बाबा 83,790. जीन्स तर फक्त 30,000ची आहे. एक्झाम्पशन बघा, डिस्काउंट किती मागतोय का तो? 83,000. भेटेल काय याला? नाही. त्याला माझे भाऊ आले तेवढेच गेले. बाहेर काय आले? नील. म्हणजे आले 30 तर गेले पण 30. बाहेर किती? नील. म्हणजे ही अमाऊंट पण काय झाली आपली? फुल एक्झाम्पशन झाली. फुल एक्झाम झाली. आलं लक्षात? उसके बाद क्या मिला? Contribution of Indian. एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन ना. याचं डिडक्शन पुढे जातं 80C मध्ये. 80C चा मी फुल फॉर्म काय बनवला आहे? कॉन्ट्रीब्युशन फॉर फ्युचर. फ्युचर साठी काही कॉन्ट्रीब्युशन कराल तर अख्खे 80C मध्ये लिस्ट मारायची यायची. आलं का लक्षात? चला हे झालं तुमचं इंटरेस्टचं. त्याच्यानंतर काय मिळालं? कॉन्ट्रीब्युशनच्या नंतर खर्च केले असतील ना एम्प्लॉयरने. Entertainment allowance. आता तो आहे का? घ्या मग. एंटरटेनमेंट अलाउन्स इज ऑलवेज फुल्ली टॅक्सेबल. हा एंटरटेनमेंट अलाउन्सला ना गव्हर्नमेंट एम्प्लॉईला डिडक्शन मिळतं. कोणाला? गव्हर्नमेंट एम्प्लॉईला. त्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला जो हा एंटरटेनमेंट अलाउन्स मिळतो ना त्यांना एक प्रपोर्शन आहे. इकडे इकडे नाही दिलं तरी चालेल, माझ्याकडे लक्ष द्यायचं. मी म्हटलं ना मी फुल पैसा वसूल बोलते. एंटरटेनमेंट अलाउन्सला डिडक्शन फक्त एकाच व्यक्तीला मिळतं. जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत ना त्यांना मिळतं. त्यांचा क्रायटेरिया ठरलेला आहे, तेवढंच त्यांना एकदम डिडक्शन मिळतं. पण बिचारे प्रायव्हेट एम्प्लॉई आहे ना, मग फुल्ली टॅक्सेबल. किती अमाऊंट आली? मिळालं किती आहे? 3,000. 36,000. उसके बाद क्या मिला? वॉच मिला रहेगा. घड्याळ. इतकं तुम्ही ऐकलंय का आयुष्यात कधी? माझी एक तर मैत्रीण होती, तिच्या बाप्पा क्रॉम्प्टनला होते. दर दिवाळीला त्यांना एक तर मिक्सर ग्राइंडर मिळायचा, नाहीतर ते काय स्लायसर मिळायचं किंवा ज्युसर मिळायचं. म्हणजे दर दिवाळीला एक वस्तू तरी फिक्स होती. आणि बोनस म्हणून अजून एखादी वस्तू फिक्स असायची. म्हणजे 2-2 वस्तू यांना मिळायच्या. आणि अँड ऑब्वियस कंपनीला या वस्तू मिळताना कशा मिळतात रे? स्वस्त मिळतात है ना. आणि कंपनी ते आपल्याला देते. मग गव्हर्नमेंटने हा रूल काढला. एम्प्लॉई विचार करतात बिचारे, इन एवढीशी वस्तू देतात आम्हाला आणि त्याच्यावर टॅक्स बसवतात. येते का लक्षात? मग आपल्याला एक्झम्पशन मिळालं ओनली अप टू 5,000. ह्याच्या मागे लॉजिक आहे की आपल्याला ती वस्तू जर का बाहेर जाऊन विकत घ्यायची तर ती जास्तीला मिळते. पण जेव्हा एम्प्लॉयरला ती वस्तू मिळत असते तो बल्क मध्ये घेतो, त्याला ती कशी मिळेल? स्वस्त मिळेल. मग आपल्याला एक्झम्पशन कायला जास्त असं गव्हर्नमेंट म्हणतं. तुम्हाला एक्झम्पशन कितीपर्यंत? अप टू ओनली 5,000. भाऊला वॉच मिळालंय. किती मिळालंय? चालू आहे ना कॅमेरा? 25,000. वॉच रिसीव्ड एज अ गिफ्ट. कितना का था? 25,000. एग्जाम्पशन ओनली फॉर 5,000. EXEMPT एग्जाम अप टू 5,000. मग आपल्याकडे पूर्ण एक्झम्पशन मिळणार आहे 5,000चं. बाहेर आले 20,000 टॅक्सेबल. समजा तुमको. याच्यानंतर त्याला आता सगळे परक्विजिट मिळाले असतील. वॉच सुद्धा परक्विजिट आहे. घड्याळ सुद्धा काय आहे? परक्विजिट. एम्प्लॉयर खुश झाला, गाडीची चावी दिली कारची.
घे तुला कार माझ्याकडनं गिफ्ट, त्याने गिफ्ट दिली ना, ती पण टॅक्सेबल होणार आहे. येते का लक्षात? त्याला परक्विजिट म्हणणार. की ही सॅलरी म्हणजे कामाच्या बदल्यात मोबदला नव्हता हा, तो खुश झाला म्हणून मोबदला होता. कामाच्या बदल्यात तर सॅलरी मिळतेच आहे आपल्याला. मग जे एक्स्ट्रा बेनिफिट असतात त्याला काय म्हणतो आपण? परक्विजिट. आणि तुम्हाला टॅक्स मध्ये जर का क्वेश्चन आलाच किंवा टीचर लोक ओरलला क्वेश्चन विचारतात, पर्क विचारतात, पर्क खाल्ली का पर्क कॅडबरी असे विचारतात. तुम्ही जॉबला आहे ना, मग पर्क कॅडबरी खाल्ली का कधी आयुष्यात, म्हणजे परक्विजिट्स मिळाले का तुम्हाला असं विचारतात तुमचे टीचर्स लोक. मग त्यांना सांगायचं ती कॅडबरी नाहीये, ते काय आहे, सॅलरीच्या उपर एक्स्ट्रा बेनिफिट्स आहेत ना. आणि त्या पर्क्सला फक्त एकासाठीच एक्झम्पशन आहे. आता बघा, या एम्प्लॉयरने हिला वॉच दिलं नाही का, ते 10,000 रुपये, 50,000चं आहे तर 10,000 रुपये मागतोय, म्हणजे याचा अर्थ त्याने हिच्याकडनं अमाऊंट रिकवर केली. मग ही म्हणाल 5,000 एक्झम्पशन दिलं तुम्ही मला, ठीक आहे, 10,000 काढून घेतलं ना माझ्याकडनं, त्याचं मी इथं एक्झम्पशन द्या. का? कारण हिच्या खिशातनं त्या गोष्टीसाठी पैसे आलं का लक्षात? म्हणजे समजा त्याने दिलं तुम्हाला युनिफॉर्मचा अलाउन्स. कसला? युनिफॉर्मचा अलाउन्स. तुम्हाला हे माहिती का रे, बऱ्याच वेळेस असं घडतं, सर म्हणतात नाही झेरॉक्स करून आण, आपण उद्या पैसे है ना, पेट्रोलचे आणि झेरॉक्सचे असे सगळे मिळून ते पैसे देतात आपल्याला. मग बघा, त्यांनी समजा दिले 4,000, खर्च झाला 2,000 दिले एम्प्लॉयरला, तर तुम्हाला टॅक्स बसणार नाही. 2,000 खिशात टाकले की तुम्हाला टॅक्सेबल झाली अमाऊंट. येते का लक्षात? म्हणजे तुम्हाला एम्प्लॉयर जी अमाऊंट देईल त्यातनं खर्च वजा करा, खर्चाची वजाबाकी मिळेल. उरलेली अमाऊंट तुम्ही त्याला वापस दिली तर ठीक, नाही तर त्या अमाऊंटवर तुम्हाला काय बसेल? टॅक्स बसेल. आलं का लक्षात? चला, त्याच्या पुढे काय आपल्याकडे? एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन. नाही, एक्सपेन्सेस मेड बाय एम्प्लॉयर. एक्सपेन्सेस मेड बाय एम्प्लॉयर. तुम्ही मेड बाय म्हणू शकता किंवा पेड बाय म्हणू शकता, एनिथिंग. मग काय काय भरलं तर यांनी सगळ्यात पहिले तर याने कुक्स सॅलरी, कुक काकांची सॅलरी भरली होती. नंतर मग वॉचमॅन सॅलरी होती का? वॉचमॅन सॅलरी. पुढे बोला. स्वीपर. अरे बापरे, गैस इलेक्ट्रिसिटी. थांबा. स्वीपर्स सैलरी. उसके बाद गैस इलेक्ट्रिसिटी बिल पेड. और कुछ नाही, एवढंच. बर, अमाऊंट सांगा जरा. अरे पर मंथ आहे पण ते. हो ना, एक मिनिट. हा, अमाऊंट सांगा जरा. 6,000 पर मंथ. 6,000. 12,72 फुल्ली टैक्सेबल. उसके बाद 4,000 गुणिले 12. 12 चौक 48. नशीब बरं, तो कोणाला 36 होण्याची सवय. पुढे स्वीपर सॅलरी किती आहे? 3500 गुणिले 12 म्हणजे 420. 42,000. उसके बाद इलेक्ट्रिसिटी बिल 2,000 पर मंथ. 2,000 गुणिले 12, 12 दुने 24. चला, सगळे अमाउंट्स लाना बाहर. हो गया फुल्ली टैक्सेबल. कितना हुआ? बोलो कितना हुआ? 1,86,000 फुल्ली टैक्सेबल. सो परक्विजिट्स आर फुल्ली टैक्सेबल. नो डिडक्शन, नो एग्जम्पशन. चलो, उसके बाद क्या मिला? प्रोविजन टॅक्स क्रेडिट. आणि त्याच्या खाली मेडिकल. हा, आता याच्यासाठी एक नवीन स्टोरी शिकायची आपल्याला. स्टोरी आलं का लक्षात? मग ही स्टोरी खूप मनापासून बघा, काय नक्की ही स्टोरी. तर आपल्याकडे ना धीरज आहे ना, लक्ष द्या, हसायचं नाही. सध्या मी हे काय करते, बंद करते थोड्या वेळासाठी, कारण आपण काय शिकतो इथे? मेडिकल रिइंबर्समेंट. सुनो मेरी बात. व्हॉट इज मेडिकल रिइंबर्समेंट? धीरज शमडा झाला, सर्दी झाली आणि तो कुठे गेला? दवाखान्यात गेला. बिचाराचा खर्च होणार नाही का? होईल ना. मग एम्प्लॉयर म्हटला तुझा खर्च झाला, हा घे खर्च, भरपाई दिली याला. ओके, मान्य. त्याला म्हणतात मेडिकल रिइंबर्समेंट. आपल्याकडे मेडिकलच्या नावावर 2 गोष्टी मिळतात. एक मेडिकल अलाउन्स, तुम्हाला ताप येऊ नाही तर नाही येऊ,
शेवडे हो नाही तर नाही हो तरी पण मिळतो, दर महिन्याला मिळतो. तो डायरेक्टली टॅक्सेबल असतो, फुल्ली टॅक्सेबल, कुछ भी एक्झम्पशन नाही. नाही तर हा म्हणाल सर तुम्ही 12 महिने दिलं की नाही, 2 महिने मी आजारी होतो, वजाबाकी करू का? नाही, नो एक्झम्पशन. आलं का लक्षात? 2 महिन्याचं एक्झम्पशन मिळणार नाही. मेडिकल अलाउन्स हा फुल्ली टॅक्सेबल असतो, पण तुमचा जो मेडिकल रिइम्बर्समेंट असतो त्याला एक्झम्पशन भेटतं, त्याला एक्झम्पशन भेटतं. पण मग पुन्हा शेवटी आपल्याकडे 2 प्रकारचे एम्प्लॉई आले, एक एम्प्लॉई प्रायव्हेट, एक एम्प्लॉई गव्हर्नमेंट वाला, है ना? चला लक्ष द्या. एक होता प्रायव्हेट एम्प्लॉई आणि एक होता गव्हर्नमेंट एम्प्लॉई. मान्य? याची सर्दी इंडियामध्ये बरी झाली की फॉरेनमध्ये जाऊन बरी झाली हे बघावं लागलं आपल्याला. चला मग लक्ष द्या. ट्रीटमेंट इन इंडिया अँड ट्रीटमेंट इन अब्रॉड. ओके. जर का हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला ट्रीटमेंटला, ओके, आणि याचा खर्च झाला ऑन सर्दी, आहे की नाही, आणि मग याला एक्झम्पशन मिळायचं पहिल्या काळामध्ये म्हणजे 2 वर्षाआधी. किती एक्झम्पशन मिळायचं माहिती का? तेरे को जितना खर्चा मिळाला ना रिइम्बर्समेंट उसमें से 15,000 मायनस. हे जुन्या काळामध्ये होतं, तुमच्या वेळेस नाही. हे आपला एवाय कोणता चालू आहे? 21-22. या एवायला तुम्हाला मेडिकल रिइम्बर्समेंटला एक्झम्पशन गव्हर्नमेंट एम्प्लॉईला आहे, प्रायव्हेट एम्प्लॉईला नो एक्झम्पशन. मोदी काकांनी काढून घेतलं ना. पहिले प्रायव्हेट एम्प्लॉईला 15,000चं एक्झम्पशन होतं, पण आता एक्झम्पशन नाही. भाऊला रिइम्बर्समेंट मिळाली, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला होता का तू, फुल्ली टॅक्सेबल, नो एक्झम्पशन. काय झालं ग बाई? फुल्ली टॅक्सेबल. आलं का लक्षात? पण जर का हा गव्हर्नमेंट मध्ये गेला, 5 रुपयाचा केस पेपर काढला आणि तिथे यांनी काय घेतली? ट्रीटमेंट घेतली, याला खर्च 2,000च लागला होता बरं का. एम्प्लॉयरने खुश होऊन त्याला दिले 40,000 रुपये. किती दिले? 40,000 रुपये रिइम्बर्समेंट बरं का. तरी याला फुल्ली काय राहणार आहे? नाही, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, रडाला तो, फुल्ली एक्झम्प्ट. प्रायव्हेट एम्प्लॉईला फुल्ली टॅक्सेबल, गव्हर्नमेंट एम्प्लॉईला फुल्ली एक्झम्प्ट. अमाऊंट कुछ नाही, डायरेक्टली एक्झम्प्ट. आलं का लक्षात? आणि मार्क माय वर्ड्स, आपल्याला प्रॉब्लेम कधीही गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा येत नाही, कारण कॅल्क्युलेशन राहणारच नाही कुठं काही, डायरेक्ट एक्झम्पशन मिळायला लागतील. सो गव्हर्नमेंट एम्प्लॉई असला आणि याने गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही, हे काय आहे? प्रायव्हेट हॉस्पिटल आणि हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल. हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटला गेला आणि मग ह्याला रिइम्बर्समेंट मिळाली तर फुल्ली टॅक्सेबल. पण हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला, 5 रुपयाची पावती फाडून 2,000 रुपयाचा खर्च केला आणि भाऊला मिळाले 40,000, तरी फुल्ली एक्झम्प्ट, नो टॅक्स, 1 रुपयाचा पण टॅक्स नाही, फुल्ली एक्झम्प्ट. ये तो हुआ इंडिया. इंडियामध्ये क्रायटेरिया 2 आहेत ना, एक प्रायव्हेट हॉस्पिटल असतं, एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतं. आता अब्रॉडला याचं एक्झम्पशन कसं मिळतं हे तुम्हाला मी आज नाही सांगणार. जेव्हा आपण नेक्स्ट प्रॉब्लेम शिकू ना तेव्हा मी याचा आन्सर सांगेल तुम्हाला, किंवा मग हा कसा सोडवायचा, बिकॉज थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे याच्यामध्ये. मग जरा आपली लेवल वाढली ना अभ्यासाची की मग आपण ते शिकू. हे समजलं तुम्हाला? प्रायव्हेट हॉस्पिटल फुल्ली टॅक्सेबल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल फुल्ली एक्झम्प्ट. चला मग आत्ता धीरज सर्दीसाठी कोणत्या हॉस्पिटलला गेला होता? प्रायव्हेट हॉस्पिटलला गेला होता? ओके, हो, एक मिनिट थांबा. त्याचे 12 वाजले. तो भरत आणि तो दुसरा कोण प्रेम, त्यांना सोडून मला कोणीच वाटत नाही. आमच्या घरचेच सगळे, आम्ही जवळजवळ 100 जण होतो करायचे. चला मग पुढे काय मिळालं रे आपल्याला? ध्यान दो, मेडिकल रिइम्बर्समेंट मिळाली है ना. पण ट्रीटमेंट कुठे घेतली होती त्याने? प्रायव्हेट हॉस्पिटल. बिचाराला काय झाली रे? अमाऊंट फुल्ली टॅक्सेबल. व्हाय? बिकॉज ट्रीटमेंट इज इन प्रायव्हेट हॉस्पिटल. कितनी अमाउंट है बोला? 35,000 फुल्ली
टैक्सेबल। उसके बाद क्या मिला, कुछ मिला क्या? चला मारा मग ग्रॉस सैलरी, अरे टोटल मारा, ग्रॉस सैलरी आना, कितनी आई तुम्हारे ग्रॉस वाली सैलरी? काढा, ग्रॉस सॅलरी किती आली? 16,30,800. चला या प्रॉब्लेमची अमाऊंट किती आहे ग्रॉस सॅलरीची? 16,30,800. आता याच्यातनं आपल्याला सगळ्यात पहिले घ्यायचे सेक्शन 16 वाले डिडक्शन, सेक्शन 16 वाले डिडक्शन, आणि नंतर मग आपण कोणते घेणार तर 80C वाले डिडक्शन्स. म्हणजे सगळ्यात पहिले सॅलरी वाले डिडक्शन घेऊन टाकायचे आणि मग 80C वाले डिडक्शन अंडर सेक्शन 16. म्हणा आम्ही सगळे गोळा. चला स्टँडर्ड डिडक्शन. माझी एक बॅच होती 3 वर्षाची असावी, तर मध्ये मी असं म्हणायचे, मी त्यांना बोलायचे की मी जे शिकवते त्या खरं बातम्या आठवतं तुम्हाला? मी म्हणायची आठवतं का? लहानपणापासून म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना, 12वी पासून मी शिकवते ते काय आहे, ठळक बातम्या आहे. मी बोलते त्या गोष्टी रिपीट करायच्या म्हणजे करायच्या. मी रिपीट केलं तुम्ही पण करायचे रिपीट. तर ती टीव्हीची बॅच ना, मी केलं का ते पण रिपीट करायचे. मी म्हटलं अंडर सेक्शन 16 आपण सगळे गोळा, सगळे तेच म्हणत होते. चला स्टँडर्ड डिडक्शन किती आहे? फिक्स 50,000 रुपये. म्हणजे पहिलं स्टँडर्ड डिडक्शन भाऊंला मिळालं. उसके बाद इसने प्रोफेशनल टैक्स पे किया है क्या? 2500. प्रोफेशन टैक्स मैक्स अलाउड अप टू, बोलो, वेरी गुड. मैक्स अलाउड रुपीज 2,500. म्हणजे 2,500 आपल्याला मिळालं डिडक्शन. उसके बाद बाहर आएंगे 52,500. ले लो इसका डिडक्शन कितना आया? 15,78,300 नेट टैक्सेबल सैलरी. ओके, इसको ही मैं बोलूंगी ग्रॉस टोटल इनकम. सुनो मेरी बात, मी तिलाच म्हटलं ग्रॉस टोटल इनकम, कारण धीरज मला स्वतः बोलला मॅम मी फक्त सॅलरी कमवतो, बाकी काही काम माझं करत नाही, मी काय पैसे कुठे ठेवलेले नाही, मेरे को एफडी पे पैसा मिळता नाही. म्हणजे मला डायरेक्टली ग्रॉस टोटल इन्कम आहे. ओके, मग यातनं आपण काय वजा करणार? डिडक्शन्स वजा करणार. मग 80C ते 80U पर्यंत खूप सारे डिडक्शन्स आहे तुम्हाला. ओके, मग बघा सगळ्यात पहिलं कोणतं आता? डिडक्शन अंडर सेक्शन 80C. मी पहिले ना डिडक्शनचे म्हणजे जुन्या काळामध्ये मागच्या वर्षीपर्यंत डिडक्शनचे ना एक सेपरेट चॅप्टर मध्ये घ्यायचे अभ्यास. आता ह्यावेळेस आपण सॅलरी सोबत थोडं थोडं डिडक्शन्स वाढवू. म्हणजे मग कसं आहे माहिती का, अचानक असं नको व्हायला की आपला सिलेबस व्हायच्या आधी 10 दिवस आधी पेपर डिक्लेअर झाला आणि राहिलं मॅडम शिकवायचं, असं नको व्हायला. मग मी तुम्हाला सोबत एक 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 गोष्ट शिकवत राहील, फक्त तेवढे अटेंटिव्ह राहा. मोठे झाले तुम्ही आता. मग लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80C की कोण आहे? ओनली वन आहे, नाव काय त्याचं? हे बघा म्हणतात ते देताना कसेही देऊ, लिहिताना आपण असंच द्यायचं. एम्प्लॉईज किंवा एम्प्लॉयर्स सुरुवात करताना एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. आपण असं समजायचं की आमच्या टीचरला काहीही येत नाही, आम्ही त्याला डिटेलमध्ये समजून सांगतोय म्हणून प्रॉब्लेम व्यवस्थित लिहायचा. तुम्ही जर का सुटसुटीत गुटगुटीत प्रॉब्लेम लिहिला नाही तर तो भाऊ मस्तपैकी अशी गोल मारून देईल, फुली मारून दिली आणि पुढे जाईल. कळलं का? शिक्षक लोकांना काही गरज नसती आणि त्यांना माहिती पण नसतं तुमच्या फ्युचरचं नंतर काय होणार त्यांनी गोल दिल्यानंतर, पण तरी देतात ते. आपल्याकडे जिवंत एक्झाम्पल्स खूप सारे होते माहिती ना तुमच्या कॉलेजचं. चला मग किती एम्प्लॉयर्स एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन 40,000 आहे. 40,000 गेले, किती आली तुमची नेट टॅक्सेबल इन्कम? मिनी काय को इन्कम बोला, कारण
ग्रॉस टोटल इन्कम मधनं जेव्हा आपण रिडक्शन वजा करतो तेव्हा काय येतं, नेट टॅक्सेबल इन्कम येतं. कळलं का? किंवा तू नेट टोटल इन्कम पण म्हणू शकतो किंवा नुसतंच टॅक्सेबल इन्कम म्हणू शकतो. नो वरीज. किती आलं? 15,38,300. 15,38,300. किती गोड प्रॉब्लेम आहे. लिहा मग आता. सगळं लिहिणार तुम्ही पेपरमध्ये. तुम्ही लोक हुशार आहात, सगळं होईल तुमच्याकडनं व्यवस्थित. थांब ग, थांब जराशी. लिहलं का मला फोटो पाठव.